हाय एव्हरीवन, आज संडे आहे तर म्हटलं आज बॉईल एगचं मस्त काहीतरी रेसिपी तयार करूयात. तर चला आपण एक मस्त रेसिपी तयार करूयात. इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकलेला आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहे. फक्त हे शॅलो फ्राय करायचं. शॅलो फ्राय करत असताना थोडंसं मीठ आणि पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून झाल्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर हे मिक्सरला वाटून घ्यायचं. मिक्सरला वाटून घ्यायच्या अगोदर थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकून घेऊयात आणि याची व्यवस्थित पेस्ट बनवून घेऊयात ग्रेव्हीसाठी. इथे तुम्ही बघू शकताय की ग्रेव्हीसाठी मस्त पेस्ट बनवून झालेली आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. इथे मी घेतलेले आहे बॉईल एग. बॉईल एगला असं व्यवस्थित कट करून घ्या, जेणेकरून शॅलो फ्राय करताना व्यवस्थित त्यामध्ये मसाला थोडासा जाण्यासाठी. शॅलो फ्राय करत असताना थोडीशी हळद आणि तिखट टाकून घेऊयात. हे इथे बघू शकताय तुम्ही आपले अंडी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. हे एका प्लेटामध्ये मी काढून घेतले. आता आपण भाजीसाठी लागणारी प्रोसेस करून घेऊयात. इथे मी कढईमध्ये तेल आणि खडा मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतरनं आलं लसूण पेस्ट पण टाकलेला आहे. ते भाजून झाल्यानंतरनं जी आपण ग्रेव्ही तयार केली होती ती ह्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्स व्यवस्थित करून घेतलेली आहे. त्यानंतरनं दही टाकून घेतलेलं आहे. दही टाकून झाल्यानंतरनं जिऱ्याची पावडर आणि हळद थोडीशी टाकून घेतलेली आहे. हळद टाकून झाल्यानंतरनं कसुरी मेथी पण मी थोडी टाकून घेतलेली आहे. नंतरनं हे मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं हवं तसं तुम्हाला पाणी पण तुम्ही ॲड करू शकता. जेवढी तुम्हाला ग्रेव्हीची क्वांटिटी हवी आहे तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता. ग्रेव्ही व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एक उकळी येऊपर्यंत ग्रेव्ही भाजून घ्यायची आणि भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण एग्स फ्राय केलेले आहेत ते ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे ही आपली मस्त भाजी तयार झालेली आहे. बाय.